इथे सगळ्या जमलेल्या सर्व बंधू भगिनींना माझा सप्रेम जय भीम, क्रांतिकारी जय भीम। आज संविधान दिनाची 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत, तरी आपण संविधान दिनाबद्दल अपेक्षा करत आहोत। माझ्या मते संविधान दिन हे अमर राहणार आहे, त्याचे दिवस मोजायचे नाहीत आपण। लोक म्हणतात आज 150 100 आज संविधान दिन मोजता येत नाही आपल्याला। आज संविधान दिन हा अमर राहणार आहे, आज शेवटपर्यंत राहणार आहे। त्याबद्दल आपण काळजी करायची गरज नाही, फक्त त्याला सांभाळण्याची शक्यता आपल्याकडे आहे, आपण सांभाळला पाहिजे त्यासाठी। आणि संविधान हे जाणारच नाही, कोण म्हणतं संविधान कोण घेऊन जाणार आहे, त्याला फक्त दाबून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, हा आपण विचार करायचा आहे। फक्त आपण जागृत राहणं आणि संयमाने राहणं आपलं प्रत्येक कार्यकर्त्याचं प्रत्येक स्त्री पुरुषाचं कर्तव्य आहे। म्हणून संविधान दिन हा बाबासाहेबांनी दिलेला एक मोठा दुवा आहे आपल्यासाठी। त्यासाठी संविधान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत गौतम बुद्धाचा। संविधानाचा अति महत्वाचा दिवस असल्या कारणे संपूर्ण भारतामध्ये आपला भारतीय संविधानाचा गौरव दिन आपण साजरा करत आहोत। भारतीय संविधानाचं महत्व काय, त्याचा विषय आपल्या समाजाला किंवा तरुणांना किंवा तरुण महिला वर्गांना आणि शिक्षक वर्गांना जास्तीत जास्त त्याचा अनुभव करून विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे। त्यामुळे संविधान कुठल्या पद्धतीने आपण राबवतो आणि कुठल्या पद्धतीने समाजाला त्याचा उपयोग होतोय सर्व संविधान दिनानिमित्त फक्त तात्पुरतं सांगितलं जातं, परंतु त्याचा गाभा काय त्या संविधानाचा, त्या गाभ्याचा अभ्यास मात्र विद्यार्थ्यांना कोणी शिक्षक देत नाही किंवा सरकारी त्या माध्यमातून करत नाही। परंतु सरकार नको त्या चॅनलवर नको त्या वाईट प्रवृत्तीचा सर्व चॅनल दाखवतात, परंतु संविधान दिनानिमित्त तरी कमीत कमी त्यांनी प्रत्येक भारतीय चॅनलवरती त्यांनी संविधान दिवसानिमित्त त्याचे महत्व संपूर्ण भारतीयांना पटवून दिला तर त्या संविधानाला अजून गौरवशाली वाढेल। त्यासाठी सर्वांनी आपण प्रत्येक वेळी संविधान दिनानिमित्त आपण भारतीय संविधानाचा काय गाभा आहे हे प्रत्येक नागरिकांना, महिलांना किंवा लहान वयाच्या मुलांना जर आपण त्यांच्या डोक्यात भरला ना, ते परिपक्व ते विद्यार्थी तयार होतात आणि पुढे आपला संविधान कुठल्या पद्धत निर्मिती झाली त्या संविधानालाही आपण नेहमी सल्यूट करून आपण पुढे जाण्याचा मार्ग आपण शोधत असतो। त्या माध्यमातून आज 26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान 75 दिवसानिमित्त सर्व माझ्या बंधू भगिनींना आणि सर्व भारतीयांना त्या निमित्ताने मी हार्दिक शुभेच्छा देऊन इथं थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। थोड़ा आगे जाइए आप आइए आगे फिर फोटो में नहीं आएंगे तो बोलेंगे यार मेरे को काट दिया। जय भीम जय भीम। तुम्ही आपलं जाऊ दे मोहन शिंगे। किधर रहता है? संभाजीनगर। हाँ, तिकडून आलेलो. शिंगे साहेबांचं झालं का? हो झालं. निगमबाई को सत्ता को